सर्वांचं स्वागत आहे सीटीईटी टीईटी महामॅरेथॉन क्लास तिसऱ्या भागामध्ये आजच्या. आणि सर्वांना विनंती आहे की ज्यांनी पण आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, व्हिडिओला लाईक केलं नसेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा. 5000 लाईकचं आपलं टार्गेट आहे, 50,000 व्ह्यूजचं आपलं टार्गेट आहे. आणि जी गोष्टीसाठी आपण खूप आतुरतेने वाट बघत होतो ती आपली ई बुक नुकतीच प्रकाशित झाली आहे. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपण लिंक दिलेली आहे, तिथे जाऊन आपण सीटीईटी मराठी 25+ ठीक आहे, या लिंकवर या ई बुकवर क्लिक करून 12 क्वेश्चन पेपर सेट सॉल्व्ह करू शकता. स्पष्टीकरण बघू शकता, सगळेच टॉपिक जवळजवळ कव्हर केलेले आहेत. त्याचबरोबर सीटीईटी हिंदी टू मराठी डिक्शनरी आहे. बाकीचे जे 4 विषय असतात जे आपल्याला हिंदीचे शब्द अवघड वाटतात त्या सर्वांसाठी एकदा हे ई बुक वाचणं खूप आवश्यक आहे. खूप कमी किमतीमध्ये आपण हे दोन्ही तुमच्यासाठी प्रोव्हाइड केले आहे. आपण ज्या वाटेल त्याच्यावर क्लिक करायचं आहे, ज्या ई बुक आपल्याला परचेस करायची किंवा दोन्ही परचेस क्लिक केल्यानंतर आपल्याला अशा प्रकारचं इंटरफेस येईल. आपण इथं पाहू शकता एक नमुना म्हणून मी सेट 6 ची PDF इथे दिली आहे, आपण ती बघू शकता. उत्तरांचं स्पष्टीकरण दिलं आहे ते पण बघू शकता. 155 पानांची ही ई बुक आहे. त्याच्यानंतर आपण इथं फुल नेम मध्ये आपलं नाव टाकायचं आहे, ईमेल ॲड्रेस टाकायचा आहे आणि फोन नंबर टाकून पे सिक्युअरली करून फोन पेच्या माध्यमातून आपण पेमेंट करायचं आहे. एकदम इझी आहे मेथड. आणि तुमच्या समोर PDF येईल, त्याला डाउनलोड करायचं आहे. तिथून जर तुमचं डाउनलोड झालं नाही तर आपल्या ईमेलवर त्याची लिंक येणार आहे आणि तिथून आपण पुन्हा डबल 24 तासाच्या आत डबल ती डाउनलोड करू शकता आणि आपण त्याचा चांगला अभ्यास करून नक्कीच 25 पेक्षा जास्त गुण या परीक्षेमध्ये घेऊ शकता. चला सुरू करूया आजचा व्हिडिओ. पहिला प्रश्न, भाषा शिक्षणाच्या संदर्भात पुढीलपैकी कोणते विधान योग्य आहे? भाषा शिक्षणाच्या संदर्भात पुढीलपैकी कोणते विधान योग्य आहे असा आपल्याला हा पहिला प्रश्न दिला आहे. पर्याय मी वाचतो. भाषा शिक्षण हे फक्त पाठ्यपुस्तके, भाषिक पाठ्यपुस्तके वाचून होते. भाषा शिक्षणाला मुद्रित संपन्न वातावरणात वेग मिळतो. विज्ञान आणि गणिताच्या शिक्षणासाठी भाषा शिक्षणाची गरज नसते. भाषा शिक्षण अनावधानाने होते. 4 पैकी 1 योग्य आहे, बाकीचे 3 अयोग्य आहे, म्हणजे एकच योग्य आहे. तर आपल्याला तो शोधून काढायचा आहे. मी जातो उत्तराकडे. तर आपलं उत्तर आहे बघा पर्याय क्रमांक 2 की भाषा शिक्षणाच्या संदर्भात भाषा शिक्षणाला मुद्रित संपन्न वातावरणात वेग मिळतो हे विधान योग्य आहे. आता का बरं? तर बघा, मुलं जेव्हा घर व वर्ग यांसारख्या मुद्रित संपन्न वातावरणात वावरतात, म्हणजे जिथे पुस्तके, वर्तमानपत्रे, चित्रकथा, भित्तिपत्रके, नामफलक असे लिखित मजकूर मोठ्या प्रमाणात दिसतात, तेव्हा त्याला भाषेच्या लिखित रूपाशी सतत संपर्क येतो. या सततच्या संपर्कामुळे मुलाला अक्षर ओळख, शब्द ओळख व वाचनाची उत्सुकता आपोआप निर्माण होते आणि भाषा विकास अधिक वेगाने करतो. भाषा शिक्षण केवळ पाठ्यपुस्तके वाचनापुरते मर्यादित नसून ते सर्व विषयांच्या अध्यापनातून सातत्याने घडणारी एक काय प्रक्रिया आहे. त्यामुळे मुद्रित संपन्न वातावरण हे भाषा विकासाला चालना देणारे महत्वाचे साधन इथं काय झालेलं आहे, मानल्या गेले आहे. आता तुम्ही म्हणाल सर हा प्रश्न तर खूप सोपा वाटतोय, आपण हे प्रश्न कुठून घेऊन आलात? तर मी नेहमी वारंवार सांगतो, मी एकही प्रश्न इथं मनाने घेत नाही. जेव्हा आपण मॉक टेस्ट घेणार आहोत पुढे, तेव्हा आपण काय करणार आहोत, सगळ्याच प्रश्नांवरून नवीन प्रश्न तयार करून जे येऊ शकतात ते घेणार आहोत. पण सध्या तरी मी मागील जुन्या वर्षीच्या प्रश्नपत्रिकांमधूनच प्रश्न घेत आहे. ठीक आहे, हा 2026 फेब्रुवारीचा म्हणजे याच वर्षाच्या मागची जी सीटीईटी झाली त्याच्यातला हा प्रश्न आहे. चला पुढचा प्रश्न, रडणे, हुंकारणे आणि बडबडणे ही सर्व कोणत्या स्तराच्या भाषिक विकासाची लक्षणे आहेत? बाळ जेव्हा रडतो, हुंकारतो, बडबडतो, तर ही कोणत्या स्तराची भाषिक लक्षणे, भाषिक विकासाची लक्षणे? आपल्याला स्तर माहित आहे. ठीक आहे, तर भाषिक, पूर्वभाषिक, भावनिक की सहसंदर्भ? चला, तर हे पूर्वभाषिक म्हणजे प्री लिंग्विस्टिक या स्तराच्या भाषिक विकासाची लक्षणे आहेत. आता का बरं? तर बघा, बालकाच्या भाषा विकासाची जी सुरुवात होते ना, ती प्रत्यक्ष शब्दोच्चारापूर्वीच्या अवस्थेपासून होते. डायरेक्ट तो शब्द उच्चारतो का? नाही. पूर्वभाषिक अवस्था, त्याला काय म्हणतात? पूर्वभाषिक अवस्था. या अवस्थेमध्ये काय करतात? बालक रडतात, हुंकारतात, बडबडतात, काहीतरी एकच शब्द बोलतात, आई, आई, या, असं यांसारखे ध्वनी निर्माण करतात, जे अद्याप अर्थपूर्ण शब्द नसतात परंतु संवादाची पायाभूत साधने असतात. आता एक 2-4 महिन्याचा लेकरू आहे, तो डायरेक्ट आपल्याशी बोलणार आहे का? नाही. पण त्याला जर भूक लागली तर तो वेगवेगळ्या प्रकारे आपल्याला हिंट देतो.
रडतो किंवा काहीतरी एक शब्द बोलत असतो आणि आपल्याला कळतं की बाबा याला काहीतरी भूक लागली किंवा तहान लागली. म्हणजे आपल्याला शब्द कळत नाही पण जाणीव होते. ठीक आहे. तर या ध्वनींद्वारे बालक आपल्या गरजा, भावना व अस्वस्थता म्हणजे त्याला काही दुखतंय, त्याचं पोट दुखतंय, काहीतरी त्याला टोचल्या गेलंय, तर तो आपल्याला काय करतो, व्यक्त करतो. तर त्याचबरोबर भाषेतील लय, स्वर व उच्चार स्थानी याचा सुद्धा सराव करत असतो. या टप्प्यानंतरच बालक हळूहळू काय करतो, अर्थपूर्ण शब्द तयार करतो, वाक्य तयार करतो आणि हळूहळू भाषिक अवस्थेकडे वाटचाल करतो. म्हणून रळणे, हुंकारणे आणि बळबळणे ही कोणत्या स्तराची भाषिक विकासाची लक्षणे, तर पूर्व भाषिक स्तराच्या भाषिक विकासाची लक्षणे आहेत. चला पुढचा प्रश्न. गर्वित नावाचा विद्यार्थी वर्गात आपल्या मित्रांसोबत हिंदीत गप्पा मारत होता. म्हणजे एक गर्वित नावाचा विद्यार्थी आहे, तो आपल्या वर्गामध्ये त्याच्या मित्रांसोबत हिंदीमध्ये गप्पा मारत होता. जेव्हा त्याच्या शिक्षकांनी हाक दिली तेव्हा त्याने इंग्रजीत उत्तर दिले. हे कशाचे उदाहरण आहे? बघा किती सोपा प्रश्न वाटतोय ना, की एक विद्यार्थी आहे, तो आपल्या मित्रांसोबत हिंदीमध्ये बोलत होता की तुझं तेरा क्या चल रहा है, तू क्या कर रहा है. आणि जेव्हा त्याला शिक्षकांनी हाक मारली तर त्याने काय सांगितलं, येस सर आय एम कमिंग. ओके, मी एक्झाम्पल देतोय. मग हे कशाचे उदाहरण आहे? भाषा मिश्रणाचं, बोलीचं, समाज भाषा विज्ञानचं की भाषा बदलचं? ठीक आहे. चला स्क्रीन पॉज करून आपण उत्तर द्यायचंय कमेंट बॉक्समध्ये. आपलं उत्तर आहे हे भाषा बदलाचं उदाहरण. कशाचं? भाषा बदलाचं उदाहरण. आता का बरं? तर बघा, गर्वितने काय केलं, संभाषणाचा संदर्भ, प्रसंग व श्रोता बदलल्यावर एका भाषेतून दुसऱ्या भाषेकडे संपूर्णपणे स्थलांतर केले आहे. आता संदर्भ काय बदलला? आधी तो मित्रांसोबत गप्पा मारत होता. म्हणजे मित्रांसोबत गप्पा कशा मारतो आपण? हा ठीक आहे, तू ठीक आहे क्या, अच्छा तूने क्या किया कल, म्हणजे अरे रवी प्रश्न करतो, तूने क्या किया, हा अच्छा तूने ऐसा किया, हा तू आया क्या खेळने के लिए. हा प्रसंग म्हणजे त्यांचा प्रसंग काय चालू होता मुलांसोबत, समजा की खेळायला यायचं का, अभ्यास झाला का. आणि श्रोता म्हणजे ऐकणारा. आता अचानक पहिले त्याचे श्रोता कोण होते? त्याचे मित्र होते. आणि अचानक शिक्षकांनी हाक दिली तर त्याचे श्रोता कोण झाले? शिक्षक झाले. मग त्याने लगेच एका भाषेतून दुसऱ्या भाषेकडे काय केलं, संपूर्णपणे स्थलांतर करून दिलं. म्हणजेच त्याने एका वाक्यात दोन भाषा मिसळल्या नाहीत, तर मित्राशी हिंदीत आणि शिक्षकांशी इंग्रजीत असे स्वतंत्रपणे बोलणे केले. त्यानं असं केलं का की सरांना हिंदीत उत्तर देऊन टाकलं किंवा सरांना इंग्रजीत उत्तर देता देता मुलांसोबत पण इंग्रजीमध्ये बोलला नाही. त्याने बरोबर प्रसंगावधान ठेवून मित्रांशी हिंदीमध्ये आणि शिक्षकांशी इंग्रजीमध्येच त्याने संवाद साधला. अशा प्रकारे परिस्थिती, नाते व औपचारिकतेच्या पातळीनुसार एका भाषेतून पूर्णपणे दुसऱ्या भाषेकडे वळण्याच्या प्रक्रियेला भाषा बदल म्हणतात. बघा किती जबरदस्त स्पष्टीकरण आहे. या उलट भाषा मिश्रणात एकाच वाक्यात किंवा संभाषणात दोन भाषांचे घटक एकत्र गुंफले जातात. बहुभाषिक मुले सामाजिक संदर्भानुसार अशा प्रकारे सहजपणे भाषा बदल करत असतात. हे त्यांच्या भाषिक लवचिकतेचे लक्षण असते. आता हे जे स्पष्टीकरण मी तुमच्यासाठी घेऊन येतोय, हे जे टाईप करून घेऊन येतोय, हेच आपल्या त्या 25+ची जी ई बुक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिली ना, इथं जी लिंक दिलेली आहे ना, ती डाउनलोड केली ना आपण, तर तिथं जवळपास 12 सेट्स म्हणजे 10+2 10 ऑलरेडी सॉल्व्ड आहेत आणि 2 तुम्हाला सोडवण्यासाठी दिलेले आहेत. आणि ते पण विस्तृत अशा स्पष्टीकरणासह, ज्याच्यात तुमचा खूप सारा अभ्यास होतो आणि संकल्पना क्लिअर होतात. चल पुढचा प्रश्न. प्रत्येक अभ्यासक्रमात शिक्षणाचे फलित म्हणजे आउटकम यांचा उल्लेख असतो. याचा अर्थ काय? आता आउटकम म्हणजे काय पहिले हे समजून घ्या. आउटकम म्हणजे निष्पत्ती, फलित. काहीतरी आपण मुलांना शिकवलं तर त्याच्यातून काहीतरी आउटपुट यायला पाहिजे. जसं मी मुलांना हे शिकवलं की गणिताचा समजा एक विषय घेतो मी, नफा तोटा. जर मी मुलांना नफा तोटा हा धडा शिकवला तर फक्त शिकवण्याला काही फायदा आहे का? मी शिकवलं, त्यांनी ऐकून घेतलं, त्यांनी स्वाध्याय सोडून घेतलं, याला काहीच अर्थ नाहीये. अर्थ केव्हा आहे की त्याने ते शिकून त्याच्या दैनंदिन जीवनामध्ये त्याचा उपयोग केला पाहिजे. की बाबा नफा कशाला म्हणतात, तोटा कशाला म्हणतात. मग प्रत्येक अभ्यासक्रमात शिक्षणाचे फलित याचा उल्लेख असतो. याचा अर्थ काय? पाठ्यपुस्तकातील सामग्रीचा विचार करणे, वर्गातील मुलांच्या वर्तनात बदल होणे, सर्व पाठ पूर्ण होणे, शिक्षकाच्या शिक्षण पद्धतीत बदल होणे. ठीक आहे. चला स्क्रीन पॉज करून उत्तर द्यायचं. आपलं उत्तर आहे शिक्षकाच्या शिक्षण पद्धतीत बदल व्हावा. आता का बरं? तर बघा, अभ्यासक्रमात नमूद केलेली शिक्षणाची फलिते ही शिक्षकाला अध्यापन कशासाठी व कोणत्या दिशेने करायची आहे याची स्पष्ट दिशा देतात. या फलितांच्या आधारे शिक्षकाला आपली अध्यापन पद्धती, कृती, मूल्यमापनाची साधने ठरवावी लागतात. त्यामुळे फलितांचा उल्लेख शिक्षकाला आपल्या शिक्षण पद्धतीत आवश्यक ते बदल घडवण्यास प्रवृत्त करतो. फलिते केवळ पाठ्यपुस्तक पूर्ण करण्यापुरती मर्यादित नसून विद्यार्थ्यांमध्ये कोणती क्षमता व आकलन निर्माण व्हावे हे स्पष्ट करणारी असतात.
त्यामुळे अभ्यासक्रमातील फलितांचा उल्लेख हा शिक्षकांच्या अध्यापन पद्धतीला आकार देणारा महत्वाचा घटक ठरत असतो. त्याच्यामुळे पर्याय क्रमांक 4 हे आपलं उत्तर बरोबर असणार आहे. चला पुढचा प्रश्न. प्रत्येक अभ्यासक्रम शिक्षणाचे फलित यावर भाष्य करते. शिक्षणाचे फलित म्हणजे काय? आता तोच प्रश्न आहे, फक्त थोडा बदलला आहे आणि एकाच प्रश्नपत्रिकेतला प्रश्न आहे. प्रत्येक अभ्यासक्रम शिक्षणाचे फलित यावर भाष्य करते की शिक्षण फलित हे म्हणजे शिक्षण फलित म्हणजे काय? पाठ्यपुस्तकातील सामग्री विचारात घेणे. मला वाटतं हा प्रश्न डबल झाला का? नाही, प्रश्न चुकीचा नाही, बरोबर. पर्याय पाठ्यपुस्तकातील सामग्री विचारात घेणे, विद्यार्थ्यांच्या वर्तन व्यवहारातील परिवर्तन, सर्व पाठांचा अभ्यास पूर्ण करणे, शिक्षकाच्या शिक्षण पद्धतीत बदल. आता त्याच्यात काय झालं माहिती का? एकच प्रश्न 2 वेळा चालला. एक सेकंड, लेट मी चेक. 1 सेकंड. चला काय अडचण नाही. तर प्रत्येक अभ्यासक्रम शिक्षणाचे फलित यावर भाष्य करते. शिक्षणाचे फलित म्हणजे काय? तर तेच आपलं उत्तर आहे की अच्छा हा आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, विद्यार्थ्यांच्या वर्तन व्यवहारातील परिवर्तन. आता का बरं? बघा, शिक्षणाचे फलित म्हणजे एखादा अभ्यासक्रम किंवा पाठ शिकवल्यानंतर विद्यार्थ्यांमध्ये अपेक्षित असलेले ज्ञान, कौशल्य व दृष्टिकोनातील मूर्त बदल होय. हे बदल विद्यार्थी काय बोलतो, कसा विचार करतो, कोणती कृती करतो व दैनंदिन व्यवहारात भाषेचा कसा वापर करतो यातून दिसून येतात. त्यामुळे फलित हे केवळ पाठ्यपुस्तकातील मजकूर लक्षात ठेवण्यापुरते नसून विद्यार्थ्याच्या प्रत्यक्ष वर्तन व्यवहारात होणाऱ्या परिवर्तनाशी संबंधित असते. अध्यापन प्रभावी झाले की नाही हे ठरवण्यासाठी शिक्षक यास वर्तन बदलाचे निरीक्षण व मूल्यमापन करत असतो. चला पुढचा प्रश्न. तुमच्या फोनमधील संपर्क सूचीतून 1 नंबर शोधणे हे कशाचे उदाहरण आहे? आता तुम्हाला जर एखादा कॉन्टॅक्ट नंबर शोधायला लावला तुमच्या फोनमधून, ठीक आहे, तर तुम्ही तो शोधून काढला तर हे नेमकं कशाचं उदाहरण आहे असं आपल्याला इथं विचारलं आहे. चला याचं उत्तर द्यायचा प्रयत्न करायचा. न्याहाळणे, पाहणी, पुनर्पाहणी, चाळणे. काय असेल याचं उत्तर? ठीक आहे, याचं उत्तर बघा न्याहाळणे म्हणजे स्कॅनिंग करणे. आपण काय करतो? स्कॅनिंग करतो. आता का बरं? तर बघा, संपर्क सूचीतून एक विशिष्ट नंबर शोधताना आपण संपूर्ण यादी बारकाईने वाचत नाही, तर केवळ आवश्यक असलेल्या नावाकडे किंवा नंबराकडे नजर वेगाने फिरवत ती विशिष्ट माहिती शोधतो. आता आजकाल तर काय झालेलं की आपण डायरेक्ट त्याचं नाव टाईप करून घेतो की मला समजा सुभाषचा नंबर पाहिजे, तर मी डायरेक्ट SUB असं टाईप केलं तरी सुभाषचा नंबर येतो. हा लगेच ते SU म्हणजे नॅरो होऊन जातो, नॅरो लिस्ट होऊन जाते. म्हणजे पहिले S केलं तर सगळे S च्या नावाचे येतात, मग SU केलं तर SU पासून येणारे असतात, B केलं तर फक्त SUB. म्हणजे इझिली आपण काय करतो? स्कॅन करतो, निहाळतो. वाचनाच्या या तंत्राला न्याहाळणे म्हणजे स्कॅनिंग असे म्हणतात, ज्यामध्ये विशिष्ट तपशील, आकडा, नाव किंवा तारीख यांसारखी नेमकी माहिती वेगाने शोधली जाते. या उलट चाळणे म्हणजे स्किमिंग मध्ये संपूर्ण मजकुराचा सर्वसाधारण आशय समजून घेण्यासाठी वरवर नजर फिरवली जाते. त्यामुळे विशिष्ट माहिती शोधण्याची ही कृती न्याहाळणे की या वाचन कौशल्याचे उत्तम उदाहरण आहे. पर्याय क्रमांक 1 हे आपलं उत्तर बरोबर असणार आहे. चला पुढचा प्रश्न. विद्यार्थ्यांना नवीन शब्दाचा अर्थ पाठ करायला लावण्याऐवजी त्यांना नवीन शब्दाचा संदर्भ समजावून देणे म्हणजे काय? अनेकदा विद्यार्थ्यांना संभ्रमित करते, शब्द नीट समजून घ्यायला मदत करते, गोकणपट्टी करण्यास उत्तेजन देते, वेळेचा अपव्यय आहे. एखाद्या विद्यार्थ्याला समजा आपण इंग्रजी शब्द शिकवतोय, त्याला आपण तो फक्त पाठ करतोय की APPLE ऍपल, ऍपल म्हणजे सफरचंद, BALL बॉल, बॉल म्हणजे चेंडू. तर
असं पाठांतर न करता आपण त्याला समजावून सांगतोय की बाबा ऍपल म्हणजे हा जो दिसतोय तुला सफरचंद, हा लाल कलरचा हा ऍपल आहे. BALL बॉल, बॉल म्हणजे तू मराठीमध्ये ज्याला चेंडू म्हणतो ना, हे बघ चेंडू म्हणजे प्रत्यक्ष ती वस्तू दाखवून त्याला ससंदर्भ समजावून देतोय. तर हे करणं म्हणजे काय, तर अनेकदा आपण संभ्रमित करतो का विद्यार्थ्यांना, असं करून नाही. घोकंपट्टी करण्यास उत्तेजन देतोय का, बिलकुल नाही. आधी तो घोकंपट्टी करत होता बरं का, आधी तो शब्दाचा अर्थ पाठ करत होता, पण आपण त्याला काय केलं की नाही, ससंदर्भ समजून देतो त्याला. आणि वेळेचा अपव्यय आहे का, नाही, बिलकुल नाही. आपण जर त्याच्यावर त्या ससंदर्भ समजावण्यामध्ये एवढा वेळ टाकतोय तर याचा काहीतरी आउटपुट निघणार आहे, म्हणजे वेळेचा अपव्यय सुद्धा नाही. त्याच्यामुळे पर्याय क्रमांक 2 काय, की शब्द नीट समजून घ्यायला मदत त्याला मिळणार आहे. आता का बरं, उत्तर बघूया. तर एखादा शब्द केवळ त्याच्या शब्दकोशीय अर्थ पाठ करून शिकवला तर तो शब्द विद्यार्थ्याच्या स्मरणात यांत्रिकपणे राहतो, म्हणजे फक्त तो टेक्निकली राहतो हा, आणि प्रत्यक्ष वापराच्या वेळी त्याचा नेमका उपयोग कसा होतो, कसा करावा लागतो हे त्याला कळत नाही. या उलट शब्द वाक्यात, परिच्छेदात किंवा प्रसंगाच्या संदर्भात दाखवून समजवला तर विद्यार्थ्याला त्या शब्दाची छटा, वापराची जागा, अर्थातील बारकावे स्वाभाविकपणे उमगतात. संदर्भाधारित अध्यापनामुळे शब्द केवळ माहिती म्हणून नव्हे तर उपयोजनक्षम ज्ञान म्हणून आत्मसात होतो. त्यामुळे संदर्भासह शब्द शिकवणे ही घोकणपट्टीपेक्षा अधिक अर्थपूर्ण व टिकाऊ अध्यापन पद्धती मानली जाते. ठीक आहे, चला पुढचा प्रश्न. अशा प्रकारचे लेखन ज्यात लेखक स्वतः त्यातील पात्र बनतो, काही वेळा नसतोही, आणि निवेदन करतो त्याला काय म्हणतात, निवेदनात्मक, लाघवी, वर्णनात्मक, कथन. म्हणजे लेखक काय करतो, स्वतः पात्र बनला, स्वतः काय झाला, तो पात्र बनला, आणि तो पात्र बनल्यानंतर आता समजा आपण एखादा लेख लिहिला, आणि लेख लिहिल्यावर आपण काय करू, आपल्याच बद्दल लिहिला ना, की मी एक नाटक तयार केला होता, त्या आम्ही तो नाटक राज्यस्तरावर घेऊन गेलो होतो आणि तिथे आम्ही तो करत होतो, त्याच्यात माझं हे पात्र होतं. म्हणजे आपण काय करतोय, एक कथन करतोय काहीतरी, असं म्हणजे काहीतरी एक गोष्ट त्यांना सांगतोय. मग याला काय म्हणतो आपण, जाऊया उत्तराकडे. त्याला आपण कथनच म्हणतो ना, की आपण ऐकवतो ना की बाबा मी असं लहानपणी असताना माझा मी अनुभव सांगतो, मी खूप हुशार होतो, मी वर्गात असा होतो तसा होतो. म्हणजे आपण एक पात्र त्याच्यात आपण कथन करतोय. त्याचं स्पष्टीकरण बघितलं बघा. कथन लेखनात लेखक एखाद्या घटनेची, अनुभवाची किंवा प्रसंगाची कहाणी काय करतो, सांगतो, ज्यामध्ये तो स्वतः एक पात्र म्हणून सहभागी असू शकतो किंवा तिसऱ्या व्यक्तीच्या दृष्टिकोनातून घटनाक्रम उलगडत असतो. आता समजा तो स्वतः सांगाल की मी लहानपणी 5वीला असताना असं झालं तसं झालं, मी असं केलं तसं केलं, आणि असंही सांगू शकतो की मी 5वीला असताना आमचे एक सर होते, ते असं करायचे, ते तसं करायचे, ते खूप भारी शिकवायचे, आहे ना. म्हणजे तो स्वतः पात्र सुद्धा असू शकतो आणि तो नसू सुद्धा शकतो, पण एक दृष्टिकोनातून काय करतो, तो एक काहीतरी घटनाक्रम उलगडत जातो. या प्रकारच्या लेखनात कालक्रम, पात्रे, प्रसंग व त्यांतील नाट्य यांना महत्व असते. निवेदनात्मक लेखन काय असतं की त्याच्यात एखाद्या विषयाची वस्तुनिष्ठ माहिती दिली जाते. तर लाघवी लेखन काय असतं, वाचकाचे मन वळवण्याचा प्रयत्न करत असतो त्याच्यात लाघवीमध्ये. आणि कथन लेखनमध्ये काय असतं, प्रामुख्याने घटनांची गोष्ट सांगण्यावर आधारित असल्याने विद्यार्थ्यांच्या सर्जनशील लेखन कौशल्याच्या विकासासाठी काय करतं, महत्वपूर्ण आणि महत्वाचं मानलं जातं. चला पुढचा प्रश्न. तुम्हाला तुमच्या वर्गातील जास्तीत जास्त मुलांना सहभागी करून घ्यायची आहे, यासाठी तुम्ही कोणत्या पद्धतीचा अवलंब कराल. आपल्याला समजा एखाद्या कार्यामध्ये आपल्या शाळेच्या वर्गातल्या सगळ्याच मुलांना गुंतवायचंय, काय तर त्यांच्यातून ते कार्य करून घ्यायचंय, सहभागी करून घ्यायचंय. तर मग तुम्ही अशा वेळेस कोणतं कार्य करणार, चर्चा, डिस्कशन, सादरीकरण, डेमॉन्स्ट्रेशन, आदर्श वाचन, मॉडेल रिडिंग, पाठांतर, रेसिटेशन. चला स्क्रीन पॉज करून उत्तर द्यायचंय. आपलं उत्तर आहे चर्चा. आता चर्चा कशी करणार आपण, की बाबा सगळ्यांनी आपल्या आईबद्दल सांगा बरं 2-2 शब्द, नाही तर आपापल्या आईबद्दल एक चांगली हॅबिट सांगा की तुमची आई तुमच्यासाठी एक स्पेशल काय तयार करून देते. मग मुलं सगळ्यांची आई काही ना काही तर प्रेम सगळ्यांचं असतं, आई सगळ्यांना काही ना काही करूनच देते. मग सगळे मुलं आपापले अनुभव सांगतील आणि याच्यामुळे काही चर्चा घडून येईल आणि सगळ्यांचा सहभाग नोंदवला जाईल. स्पष्टीकरण बघूया. चर्चा या पद्धतीत प्रत्येक विद्यार्थ्याला आपले मत, अनुभव व विचार मांडण्याची संधी मिळते. ठीक आहे ना. त्यामुळे संपूर्ण वर्ग सक्रियपणे सहभागी होतो. सादरीकरण, आदर्श वाचन व पाठांतर या पद्धतीमध्ये शिक्षक काय करतो, शिक्षक किंवा मोजकेच विद्यार्थी कृती करत असतात आणि बाकीचेच केवळ प्रेक्षक किंवा श्रोता म्हणून राहतात. त्यामुळे सर्वांचा सक्रिय सहभाग
मर्यादित राहतो. चर्चेमुळे विद्यार्थ्यांमध्ये परस्पर संवाद, ऐकण्याचे कौशल्य व विचार मांडण्याचा आत्मविश्वास काय होतो, वाढतो. त्यामुळे जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना सहभागी करून घेण्यासाठी चर्चा ही सर्वाधिक परिणामकारक पद्धत ठरते. त्याच्यामुळे पर्याय क्रमांक 1 हे आपलं उत्तर बरोबर असणार आहे. चल पुढचा प्रश्न. एक श्रोता ऐकताना विशिष्ट माहिती, संबंध आणि शब्दक्रमांची पद्धत ऐकतो. या प्रकारच्या ऐकण्याला काय म्हणता येईल? एक श्रोता जो ऐकणारा असतो तो काय करतो, ऐकताना विशिष्ट माहिती, संबंध, शब्दक्रमांची पद्धत ऐकतो. या प्रकारच्या ऐकण्याला काय म्हणता येईल? ऊर्ध्वगामी पद्धत किंवा ऊर्ध्वगामी प्रक्रिया, अधोगामी प्रक्रिया, अनुमानित प्रक्रिया की क्रमिक प्रक्रिया. ठीक आहे, चला त्याला काय म्हणू आपण, ऊर्ध्वगामी प्रक्रिया. आता का बरं, तर बघा ऊर्ध्वगामी प्रक्रियेत श्रोता ध्वनी, शब्द, शब्दक्रम व वाक्यरचना यांसारख्या लहान भाषिक घटकांपासून सुरुवात करून हळूहळू काय करतो, संपूर्ण अर्थापर्यंत पोहोचत असतो. म्हणजेच तो काय करतो, तळापासून वरच्या दिशेने अर्थनिर्मिती करत असतो. यामध्ये विशिष्ट माहिती, शब्दांतील संबंध, वाक्यातील क्रम यांकडे तो काय करतो, बारकाईने लक्ष देत जातो. या उलट अधोगामी प्रक्रियेत काय होतो, श्रोता आपल्या पूर्वज्ञानाचा व अंदाजाचा वापर करून खालच्या दिशेने अर्थ लावतो. दिलेल्या उदाहरणात श्रोता काय करतोय, तपशीलवार भाषिक घटकांवर लक्ष केंद्रित करत असल्याने ती ऊर्ध्वगामी ऐकण्याची प्रक्रिया आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 हे आपलं उत्तर बरोबर असणार आहे. हे बघा ऊर्ध्वगामी प्रक्रिया आणि अधोगामी प्रक्रिया खूप प्रश्न येत असतात. पुढचा प्रश्न. कथेचा अभ्यास करताना पुढीलपैकी कोणती बाब वाचनादरम्यान उपक्रम ठरू शकते? एखाद्या कथेचा अभ्यास करत असताना पुढीलपैकी कोणती बाब वाचनादरम्यान उपक्रम ठरू शकते? विद्यार्थी कथेतील घटनांचा अनुमान लावण्यासाठी चर्चा करतात, विद्यार्थी जोडीने परस्पर वाचतात, विद्यार्थी लेखकाच्या जीवनाविषयी चर्चा करतात, शिक्षक नवीन शब्दांचा अर्थ विचारून त्यांना वाक्यात उपयोग करूनण्यास उत्तेजन देतात. आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 की विद्यार्थी जोडीने परस्पर वाचन करतात. आता का बरं, स्पष्टीकरण. वाचनादरम्यान उपक्रम म्हणजे प्रत्यक्ष वाचनाची कृती चालू असतानाच केलेली जाणारी क्रिया जी वाचनाच्या प्रक्रियेत विद्यार्थ्याला सक्रियपणे गुंतवून ठेवते. विद्यार्थी जोडीने परस्पर वाचन करतात तेव्हा ते प्रत्यक्ष मजकूर वाचण्याच्या क्षणीच एकमेकांना ऐकवत, समजावत व तपासत असतात. त्यामुळे हा वाचनादरम्यानचा उपक्रम ठरतो. घटनांचा अनुमान लावण्यासाठी चर्चा व लेखकाच्या जीवनाबद्दल चर्चा या साधारणपणे वाचनपूर्व उपक्रम असतात. तर शब्दांचा अर्थ विचारून वाक्यात उपयोग करणे हे वाचनोत्तर उपक्रमाचे उदाहरण आहे. त्यामुळे प्रत्यक्ष वाचन क्रियेशी थेट निगडीत असलेली जोडीने वाचनाची कृतीच वाचनादरम्यानचा उपक्रम मानली जाते. त्याच्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे आपलं उत्तर बरोबर असणार आहे. सर्वांना पुन्हा एकदा विनंती आहे की अजून सुद्धा आपण चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, व्हिडिओला लाईक केलं नसेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबून ठेवा, कारण आपली परीक्षा लवकरच होणार आहे आणि तोपर्यंत अभ्यास निश्चितच आपला व्हायला पाहिजे. त्याच्यामुळे महामॅरेथॉन क्लासेस अजिबात मिस करू नका. याच्या आधी मोस्ट इम्पॉर्टंट अँड रिपीटेड क्वेश्चनची सिरीज आपण बघितली नसेल ती आपण जाऊन चॅनलवर बघू शकता. जबरदस्त प्लेलिस्ट आहे. एकही प्रश्न म्हणजे सिलेबसच्या बाहेरचा नाही, सगळे व्हिडिओज बघा. आणि हा 3रा क्लास आहे मॅरेथॉनचा, बाकीचे 2 पण झालेले आहेत. नेक्स्ट स्क्रीनवर तुम्हाला ते दिसणारच आहे, तिथून तुम्ही तिथे बघू शकता. आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जी लिंक दिली आहे तिथे जाऊन ई बुक्स नक्की डाउनलोड करा, 100% फायदा होईल. पुढचा प्रश्न. एका वर्गात तुम्ही प्रश्न न विचारता विद्यार्थ्यांना एक लहानसा मजकूर देऊन त्यांना प्रश्न तयार करण्यास सांगता. तुमच्या कृतीचे उद्दिष्ट कोणते? एखाद्या वर्गामध्ये आपण प्रश्न नाही विचारला, पण त्यांना एक छोटीशी माहिती दिली, एक हिंट दिली आणि मग त्यांना सांगितलं की तुम्ही 7 प्रश्न तयार करा. मग हे कोणत्या कृतीचे उद्दिष्ट आहे? तुमच्या विद्यार्थ्यांना एक चांगला पेपर सेट म्हणून घडवणे, प्रश्न काढणे या तुमच्या कामात विद्यार्थ्यांची मदत घेणे, प्रश्न काढणे किती जिकिरीचे काम आहे याची विद्यार्थ्यांना जाणीव करून देणे, तुमच्या विद्यार्थ्यांची विश्लेषण करण्याची क्षमता आणि कल्पकता विकसित करणे. आता कोणीही नवीन विद्यार्थी जरी असेल, उमेदवार परीक्षा देणारा, तो 100% पर्याय क्रमांक 4 सोबत जाणार आहे. कारण पेपर सेट आपल्याला विद्यार्थ्याला घडवायचं नाहीये. प्रश्न काढण्यात आपल्या विद्यार्थ्यांची मदत अजिबात घ्यायची नाही कोणत्याच कामामध्ये. आणि प्रश्न किती काढणे किती जिकिरीचे आहे हे मुलांना जाणीव करून देणे पण अजिबात चुकीचं आहे, कारण असं काहीच नसतं. आपलं ते काम आहे, आपलं ते कर्तव्य आहे आणि काही जिकिरीचे ते नसतं. तर त्याच्यामुळे पर्याय क्रमांक 4 आहे आपलं उत्तर बरोबर आहे. तरी आपण स्पष्टीकरण बघूया की विद्यार्थ्यांना स्वतः मजकुरावरून प्रश्न तयार करायला सांगितल्यास त्यांना तो मजकूर केवळ पृष्ठस्तरावर न वाचता त्यातील मुख्य मुद्दे, तपशील व त्यांतील परस्पर संबंध यांचे सखोल विश्लेषण करावे लागते. प्रश्न तयार करण्याच्या प्रक्रियेत विद्यार्थ्याला भाषेचा सर्जनशील वापर करावा लागतो आणि वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न जसे की कोण, काय, का, कसे मांडण्यासाठी कल्पकतेचा वापर करावा लागतो. त्यामुळे ही कृती विद्यार्थ्याला निष्क्रिय वाचकाऐवजी सक्रिय व चिकित्सक वाचक बनवते. अशा उपक्रमांचे मूळ उद्दिष्ट विद्यार्थ्यांची विश्लेषणात्मक विचारशक्ती व कल्पकता विकसित करणे हेच असते. त्याच्यामुळे पर्याय क्रमांक 4 हे आपलं उत्तर बरोबर असणार आहे. चला पुढचा प्रश्न.
भाषा मूल्यमापनाचे उद्दिष्ट कोणते? भाषा मूल्यमापनाचे उद्दिष्ट कोणते? 4 पर्यायापैकी एक उद्दिष्ट आहे. प्रत्येक विद्यार्थ्याने त्याच्या सहपाठी विद्यार्थ्यांच्या तुलनेत काय साध्य केले हे पाहणे, त्यांचे समग्र किंवा समाकलित मूल्यमापन करणे, विद्यार्थ्यांची भाषिक कामगिरी पाहणे, विद्यार्थ्यांचे भाषा प्रभुत्व पाहणे. भाषा मूल्यमापनाचे उद्दिष्ट आपल्याला विचारले. चला, आपलं उत्तर आहे भाषा मूल्यमापनाचे उद्दिष्ट म्हणजे विद्यार्थ्यांचे भाषा प्रभुत्व पाहणे. आता स्पष्टीकरण जर बघितलं तर भाषा मूल्यमापनाचा मूळ हेतू विद्यार्थ्याने भाषेच्या ऐकणे, बोलणे, वाचणे व लिहिणे या 4ही कौशल्यांवर किती प्रभुत्व मिळवले आहे हे तपासणे हा असतो. हे प्रभुत्व म्हणजे विद्यार्थी भाषेचा किती सहजतेने, अचूकतेने व विविध संदर्भात उपयोग करू शकतो हे पाहणे होय. इतर विद्यार्थ्यांशी तुलना करणे हे स्पर्धात्मक मूल्यमापनाचे उद्दिष्ट असते, जे भाषा शिक्षणाच्या मूळ हेतूंशी सुसंगत नाही. तसेच केवळ समग्र मूल्यमापन किंवा तात्पुरती भाषिक कामगिरी पाहणे यापेक्षा सातत्यपूर्ण भाषिक प्रभुत्व तपासणे हे अधिक व्यापक व अर्थपूर्ण उद्दिष्ट आहे. त्याच्यामुळे पर्याय क्रमांक 4 हे आपलं उत्तर बरोबर असणार आहे. चला, पुढचा प्रश्न. शैक्षणिक साधनांच्या उपयोगाचे उद्दिष्ट म्हणजे काय? शिक्षण उपक्रमात विद्यार्थ्यांना गुंतवून ठेवणे, विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक कामगिरी सुधारणा करणे, अनुशासनहीनतेच्या घटनांवर आळा घालणे, वर्गात विद्यार्थ्यांचे लक्ष लागावे. शैक्षणिक साधनांच्या उपयोगाचे आपल्याला उद्दिष्ट विचारले. जे शैक्षणिक साधन असतात, टीचिंग एड्स जे असतात, तर त्याचा उद्दिष्ट काय आपल्याला इथं 4 पर्यायापैकी विचारलंय. बघूया. तर आपलं उत्तर बघा की शैक्षणिक साधनांच्या उपयोगाचे उद्दिष्ट म्हणजे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक कामगिरीत एकंदरीत सुधारणा करणे. शैक्षणिक साधने म्हणजे चित्रे, नकाशे, प्रतिकृती, दृकश्राव्य साधने इत्यादी, जी अध्यापन अधिक परिणामकारक व आकलनक्षम बनवण्यासाठी वापरली जातात. या साधनांच्या वापरामुळे अमूर्त संकल्पना काय होतात? मूर्त स्वरूपात दाखवता येतात. त्यामुळे विद्यार्थ्यांचे आकलन सखोल होते आणि त्यांची शैक्षणिक कामगिरी उंचावते. विद्यार्थ्यांना गुंतवून ठेवणे, त्यांचे लक्ष वेधणे किंवा शिस्त राखणे हे साधनांच्या वापराचे दुय्यम परिणाम असू शकतात, परंतु त्यांचा मूळ व मुख्य हेतू कोणता आहे? विद्यार्थ्यांच्या आकलन क्षमतेत व शैक्षणिक निष्पत्तीत सुधारणा घडवून आणणे. त्याच्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे आपलं उत्तर असणार आहे. चला, सर्वांना मी कळकळीची विनंती करतोय की व्हिडिओला लाईक केलं नसेल तर प्लीज लाईक करा. आपल्याला काही पैसे लागत नाही. 10,000, 15,000, 20,000 लोक व्हिडिओज बघतात, 40,000 सुद्धा बघतात आणि लाईक्स फक्त 2,000 करतात. तर असं नका करू. आलाच आहात व्हिडिओवर, बघतच आहात तर प्लीज लाईक करा. किमान त्या लाईक्समुळे हा व्हिडिओ लोकांपर्यंत, जास्त लोकांपर्यंत जातो. आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा. ठीक आहे. चला, पुढचा प्रश्न. तुमची एक विद्यार्थिनी तिची आवडते पुस्तक घेते आणि चित्राच्या मदतीने इतरांना सांगते, हे म्हणजे काय? एक आपली आवडती विद्यार्थिनी आहे तुमची, ती एक पुस्तक घेते, तिची आवडते पुस्तक, आणि चित्राच्या मदतीने इतरांना सांगते म्हणजे काय? उदयीमान वाचन अवस्था, स्वनिमिक जागरूकता, वाक्यरचना जागरूकता, कथन जागरूकता. म्हणजे त्या पुस्तकामध्ये फक्त चित्र आहेत, काही शब्द वगैरे दिलेले नाहीत, किंवा शब्द आहेत पण तिला ते वाचता येत नाही सध्या तरी. मग ती त्या चित्रांच्या माध्यमातून इतरांना ती गोष्ट सांगत असते की बघा, हा मुलगा असं पळत आला, मग त्याने या बाईला असं केलं, मग त्या बाईला त्याचा राग आला, मग त्याने असं केलं, म्हणजे त्याने त्याला दगड मारला, असं. ठीक आहे, कहाणी जी पण एक्सपोजिट. मग 4 पर्याय आपल्याला दिले, तर ते काय आहे? तर याला म्हणतो आपण उदयीमान वाचन अवस्था. स्पष्टीकरण. उदयीमान वाचन अवस्थेत बालक अद्याप प्रत्यक्ष अक्षर ओळख व शब्द वाचन करण्यात सक्षम झालेले नसते, परंतु पुस्तक हाताळणे, पाने उलटणे व चित्रांच्या आधारे कथा सांगणे यांसारख्या कृतीतून वाचनाचे अनुकरण करते. चित्रांच्या मदतीने गोष्ट सांगणे हे दर्शवते की मुलीला पुस्तकातील आशयाची व कथाक्रमाची जाणीव आहे, जरी ती लिखित मजकूर प्रत्यक्ष वाचत नसली तरी. स्वनियमिक जागरूकता ही ध्वनींच्या ओळखीशी, तर वाक्यरचना जागरूकता व्याकरणिक रचनेशी संबंधित असते, जे या उदाहरणात अभिप्रेत नाही. त्यामुळे ही कृती बालकाच्या वाचन साक्षरतेच्या प्रारंभिक टप्प्याचे म्हणजेच उदयीमान वाचन अवस्थेचे उत्तम उदाहरण आहे. त्याच्यामुळे पर्याय क्रमांक 1 हे आपलं उत्तर बरोबर असणार आहे. चला, पुढचा प्रश्न क्रमांक 16. लेखनाच्या विविध अवस्था, टप्पे समजून लेखन शिकणे म्हणजे काय? लेखनाच्या प्रक्रियेचे धोरण, लेखनाचे उत्पादक धोरण, विश्लेषणात्मक लेखन की सर्जनशील लेखन. लेखनाच्या विविध टप्पे समजून लेखन शिकणे म्हणजे काय हे आपल्याला 4 पर्याय विचारले. तर आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1
की लेखनाच्या विविध टप्पे किंवा अवस्था समजून लेखन शिकणे म्हणजे लेखनाच्या प्रक्रियेचे धोरण आहे. आता स्पष्टीकरण जर बघितलं तर बघा, लेखन हे एका क्षणात पूर्ण होणारे कौशल्य नसून पूर्वतयारी, मसुदा तयार करणे, पुनरावलोकन, संपादन व अंतिम प्रत तयार करणे अशा टप्प्याटप्प्यातून घडणारी प्रक्रिया आहे. या प्रत्येक टप्प्याचे महत्त्व समजून घेऊन लेखन शिकवणे म्हणजेच लेखनाच्या प्रक्रियेवर आधारित धोरण अवलंबणे होय. या धोरणात अंतिम उत्पादनापेक्षा लेखन घडत जाणाऱ्या प्रक्रियेवर भर दिला जातो. त्यामुळे विद्यार्थ्याला स्वतःचे विचार सुधारण्याची व मांडणी अधिक स्पष्ट करण्याची संधी मिळते. उत्पादक धोरणात मात्र केवळ अंतिम तयार मजकुरावर लक्ष केंद्रित केले जाते. त्यामुळे टप्पे समजून लेखन शिकवणे ही प्रक्रिया आधारित धोरणाचे उदाहरण आहे. त्याच्यामुळे पर्याय क्रमांक 1 हे आपलं उत्तर बरोबर असणार आहे. चला पुढचा प्रश्न, विद्यार्थ्याच्या संभाषण कौशल्याचे मूल्यमापन करण्यासाठी पुढील पैकी कोणती मूल्यमापन पद्धती अधिक उपयुक्त ठरते? विद्यार्थ्यांचे संभाषण कौशल्य आपल्याला काय करायचंय? मूल्यमापन करायचं. त्याचं मूल्यमापन म्हणजे व्हेरिफिकेशन करायचं. तर आता पर्याय वाचूया आपण. चित्रपुस्तकातील दृश्यांचे विवरण सांगणे, नाटकातील भूमिका अभिनय करणे, ध्वनिफितीत ऐकून त्यावर भाष्य करणे, सांगितलेल्या मुद्द्यावर भाषण लिहिणे. 4 पर्याय आपल्या समोर आलेले आहेत. ठीक आहे, आपण अंदाज लावलाच असेल, उत्तर दिलंच असेल. मी जातो उत्तराकडे. तर आपलं उत्तर बघा पर्याय क्रमांक 2, नाटकात भूमिका अभिनय करणे. आता का बरं? स्पष्टीकरण जर बघितलं तर बघा, संभाषण कौशल्य म्हणजे प्रत्यक्ष परिस्थितीत उत्स्फूर्तपणे व परस्पर संवादाच्या स्वरूपात भाषा वापरण्याची क्षमता, जी केवळ एकतर्फी बोलण्यापेक्षा अधिक व्यापक असते. नाटकात भूमिका अभिनय करताना विद्यार्थ्याला पात्रानुसार संवाद साधावा लागतो. समोरच्याच्या बोलण्यावर तात्काळ प्रतिसाद द्यावा लागतो व स्वर, हावभाव यांसह भाषेचा वापर करावा लागतो. त्यामुळे ही कृती संभाषण कौशल्याचे अस्सल मूल्यमापन करते. चित्रवर्णन किंवा भाषण लेखन यांमध्ये परस्पर संवादाचा घटक कमी असतो. तर ध्वनिफितीत ऐकणे हे ऐकण्याच्या कौशल्याशी अधिक निगडीत आहे. त्यामुळे भूमिका अभिनय ही संभाषण कौशल्य तपासण्यासाठी सर्वाधिक समर्पक पद्धत आहे. त्याच्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे आपलं उत्तर बरोबर असणार आहे. चला पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 18. चॉम्स्कीच्या मते माणसांकडे भाषा विकसित करण्यासाठी टिंब असते. चॉम्स्की जे शास्त्रज्ञ झालेले आहेत त्यांच्या मते माणसाकडे भाषा विकसित करण्यासाठी हे असते. काय असते? शैक्षणिक संच, जैविक कल, विशिष्ट दृष्टिकोनात्मक संच, संप्रेषण तत्परता. चला आपलं उत्तर पर्याय क्रमांक 1 की चॉम्स्कीच्या मते माणसांकडे भाषा विकसित करण्यासाठी काय असते? जैविक कल असते. ठीक आहे, आता का बरं, कसं? तर बघा, नोम चॉम्स्की यांच्या भाषा संपादन सिद्धांतानुसार मानवाकडे जन्मतःच भाषा शिकण्याची जैविक व सहज प्रवृत्त क्षमता असते, जिला त्यांनी भाषा संपादन उपकरण म्हणजेच LAD लँग्वेज ॲक्विजिशन डिव्हाइस असे संबोधले आहे. या मतानुसार भाषा ही केवळ पर्यावरणातून अनुकरणाने शिकली जात नाही, तर मानवी मेंदूत भाषेची मूलभूत रचना समजण्याची व निर्माण करण्याची उपजत क्षमता सुद्धा असते. त्यामुळे कोणत्याही सामान्य परिस्थितीत वाढणारे बालक कोणत्याही भाषेचे व्याकरण सहज आत्मसात करू शकते. हा जैविक कल शैक्षणिक साधने, दृष्टिकोनात्मक रचना किंवा संप्रेषणाच्या तत्परतेपेक्षा वेगळा असून तो मानवाच्या जनुकीय रचनेचा भाग मानला जातो. त्याच्यामुळे पर्याय क्रमांक 2 जैविक कल हे आपलं उत्तर बरोबर असणार आहे. चला पुढचा प्रश्न. अगदी आरंभीच्या अवस्थेपासून शाळेत बहुभाषिकतेचे धोरण स्वीकारल्याने पुढीलपैकी कोणती गोष्टीवर आळा घालता येईल? म्हणजे जर आपण आपल्या शाळेत सुरुवातीपासूनच आरंभीच्या अवस्थेपासूनच बहुभाषिकताचं धोरण अवलंबलं तर कोणत्या गोष्टीवर आपला आळा घातला जाईल? शाळेतील विद्यार्थ्यांची गळती म्हणजे आपल्या शाळेतील विद्यार्थी आपली शाळा सोडून दुसऱ्या शाळेत जातात, त्याला गळती म्हणतात. शैक्षणिक अक्षमता, एखाद्याची त्याची भाषा लुप्त होणे, सुमार संभाषण कौशल्य. 4 पर्याय आपल्या समोर आलेले आहेत. तर आपलं उत्तर बघा पर्याय क्रमांक 1 शाळेतील विद्यार्थ्यांची गळती. आता हा जो मुद्दा आहे हा सध्या खूप महत्वाचा आहे की शाळेच्या विद्यार्थ्यांना खूप गळती लागली आहे, खास करून म्हणजे सरकारी शाळांमध्ये. तर बहुभाषिकतेचं धोरण जर आपण स्वीकारलं तर त्याच्यात काय होईल? शाळेतील विद्यार्थ्यांच्या गळतीवर काय होईल? परिणाम होईल. आणि आपले शिक्षक तर तसं खूप मेहनत घेतच असतात. म्हणजे सगळ्यात जास्त मेहनत घेणारे शिक्षक म्हणजे आपले जिल्हा परिषदचे. ठीक आहे, त्याच्यामुळे बहुभाषिकतेचे धोरण स्वीकारल्याने काय होईल? या गोष्टीवर आळा होईल. स्पष्टीकरण. जेव्हा शाळेत सुरुवातीपासूनच विद्यार्थ्यांच्या घरगुती व मातृभाषांना स्थान दिले जाते तेव्हा मुलांना शालेय वातावरण अधिक आपलेसे व सुरक्षित वाटते. आता आजकाल काय झालंय, आपल्या जिल्हा परिषदमध्ये बहुभाषिकतेचं धोरण तर 100% स्वीकारलं जातं आणि
आरंभीच्या अवस्थेपासूनच असतं ते बरं का. पण आता काय झालेलं आहे की दिखावा खूप जास्त झालाय. म्हणजे मोठी शाळा पाहिजे लोकांना, मोठा इन्फ्रास्ट्रक्चर पाहिजे, जास्त मोठा स्टाफ पाहिजे. तर यामुळे काय झालंय की मुलं दुसऱ्या शाळेकडे वळतात. म्हणजे गळतीचं ते मुख्य कारण आहे. पण हे बहुभाषिकतेचं धोरण न स्वीकारणं हे सुद्धा एक कारण आहे. तर कारण त्यांना अनोळखी भाषेतून शिक्षण घेण्याचा ताण सहन करावा लागत नाही. मातृभाषेतून शिकताना संकल्पना अधिक सहज समजतात. त्यामुळे विद्यार्थ्याचा आत्मविश्वास काय होतो, टिकतो व शाळेबद्दलची गोडी सुद्धा वाढते. या उलट जर सुरुवातीपासूनच केवळ अपरिचित भाषेतून शिक्षण दिले तर मुलांना आकलन होत नाही, त्यांचा रस कमी होतो व अनेकदा ती शाळा सोडून देतात. त्यामुळे बहुभाषिकतेचे धोरण स्वीकारल्यास विद्यार्थ्यांची शाळेतील गळती लक्षणीयरित्या कमी करता येते. पर्याय क्रमांक 1 हे आपलं उत्तर बरोबर असणार आहे. पुढचा प्रश्न, एका नवीन पाठाची सुरुवात करण्यापूर्वी तुम्ही विद्यार्थ्यांना तरतरीत होण्यासाठी गमती जमतीच्या गोष्टी करायला लावता. हे करण्याचे कारण काय? आता 4 वाजेपर्यंत शाळा आहे समजा आणि 3 वाजलेले आहेत किंवा 2 वाजलेले आहेत आणि मुलं थकलेली आहेत, दिवसभर अभ्यास करून किंवा खेळून वगैरे थकलेली आहेत. मग आता तुम्हाला नवीन पाठ शिकवायचा आहे आणि आता तुम्हाला त्यांना काहीतरी गमती जमतीच्या गोष्टी करून त्यांना तरतरीत करायचंय. मग हे करणं म्हणजे काय? विद्यार्थ्यांना वर्गासाठी प्रेरित करणं, शिक्षक म्हणून स्वतःचा भार हलका करणं, हा पर्याय चुकतो. पाठ सुरू करण्यापूर्वी वर्गात अनुशासन असणं, विद्यार्थ्यांचे लक्ष वळवणं. आता 4 पर्यायापैकी आपण बघूया कोणतं बरोबर आहे. तर आपला आहे बघा पर्याय क्रमांक 1, विद्यार्थ्यांना वर्गासाठी प्रेरित करणं. आता का बरं? बघा, नवीन पाठ सुरू करण्यापूर्वी गमती जमतीच्या हलक्या फुलक्या कृती घेतल्याने विद्यार्थ्यांच्या मनावरील ताण कमी होतो व त्यांची मानसिक व शारीरिक तरतरी काय होते, वाढते. त्यामुळे ते पुढील अध्यापनासाठी अधिक उत्सुक व सक्रिय होतात. अशा उपक्रमांमुळे वर्गातील वातावरण आनंदही बनते आणि विद्यार्थ्यांची शिकण्याविषयीची आंतरिक प्रेरणा वाढते, जी अध्यापनाच्या परिणामकारतेसाठी अत्यंत महत्वाची असते. ही कृती शिस्त राखण्यासाठी किंवा शिक्षकाचा भार हलका करण्यासाठी केली जात नाही, तर विद्यार्थ्यांना नवीन पाठाकडे उत्साहाने वळवण्यासाठी व त्यांना शिकण्यासाठी प्रेरित करण्यासाठी केली जाते. त्याच्यामुळे पर्याय क्रमांक 1 हे आपलं उत्तर बरोबर इथे असणार आहे. चला पुढचा प्रश्न, अध्ययनाचा सिद्धांत म्हणून विधायकतावाद मानते. काय मानते? तर शिकणे हे वैयक्तिक गुणविशेष आहे. सर्व विद्यार्थी भाषा शिकू शकत नाही. शिकणे ही पूर्णतः मानसिक घटना आहे. शिकणे ही सामाजिक गुंफण आहे. तर आपलं उत्तर बघा की अध्ययनाचा सिद्धांत म्हणून विधायकतावाद मानते की शिकणे ही सामाजिक गुंफण आहे. का बरं? बघा, विधायकतावादी सिद्धांतानुसार ज्ञान हे शिक्षकाकडून विद्यार्थ्याकडे थेट हस्तांतरित होत नाही, तर विद्यार्थी स्वतःच्या अनुभवांतून, इतरांशी होणाऱ्या संवादातून व सामाजिक परस्पर क्रियेतून सक्रियपणे ज्ञानाची उभारणी करतो. या दृष्टिकोनानुसार शिकणे ही एक सामाजिक प्रक्रिया आहे, ज्यामध्ये भाषा, संस्कृती व सभोवतालचे वातावरण महत्वाची भूमिका बजावतात. त्यामुळे तिला सामाजिक गुंफण असे म्हटले जाते. विधायकतावाद शिकण्याला केवळ वैयक्तिक गुणविशेष किंवा पूर्णतः मानसिक घटना मागत नाही, तर व्यक्ती व तिचे सामाजिक सांस्कृतिक परिवेश यांच्यातील आंतरक्रियेतून ज्ञान निर्मिती होते असे मानतो. त्याच्यामुळे पर्याय क्रमांक 4 हे आपलं उत्तर बरोबर असणार आहे. ठीक आहे, पर्याय क्रमांक 4. चला पुढचा प्रश्न, अनेकदा माणसे एकाच वाक्यात अनेक भाषाचे घटक गुंफतात. असे करणे म्हणजे काय? भाषा बदल, भाषा मिश्रण, समाज भाषा विज्ञान, बोली. आता आपण थोड्या वेळापूर्वी भाषा बद्दल एक प्रश्न बघितला होता. याच्यातून जर तुमची लिंक लागत असेल तर बघून घ्या, नाहीतर आपण त्याचं उत्तर बघणारच आहोत. चला उत्तराकडे. तर आपला आहे बघा भाषा मिश्रण. एक होतं भाषा बदल, की लगेच एकाशी हिंदीत बोलताना दुसऱ्याशी इंग्रजीत बोलले, आणि दुसरे एकाच वाक्यात अनेक भाषा वापरले, याला म्हणतो भाषा मिश्रण. महत्वाचे मुद्द्यात लक्षात ठेवा बरं का. चला, तर भाषा मिश्रण काय म्हणता याला? तर जेव्हा एकाच वाक्यात किंवा संभाषणात 2 किंवा अधिक शब्दांशी वाक्य, वाक्यांश किंवा व्याकरणिक घटक एकत्र गुंफले जातात, तेव्हा त्या प्रक्रियेला भाषा मिश्रण असे म्हणतात. बहुभाषिक समाजात व्यक्ती अनेकदा एकाच वेळी 2 भाषांतील शब्द संग्रहाचा वापर करून अधिक अचूकपणे किंवा सहजतेने आपले विचार व्यक्त करतात. हे भाषा मिश्रणाचे सामान्य उदाहरण आहे. भाषा बदल यामध्ये मात्र एका भाषेतून दुसऱ्या भाषेकडे संपूर्णपणे स्थलांतर होते, तर ती बोली म्हणजे एका भाषेचे प्रादेशिक रूप असते. त्यामुळे एकाच वाक्यात अनेक भाषांचे घटक मिसळणे हे भाषा शिक्षणाचे ठळक वैशिष्ट्य आहे. त्याच्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे आपलं उत्तर बरोबर असणार आहे. आणि बघा, भाषा बदलचं पण उदाहरण दिलेलं आहे, व्याख्या दिलेली आहे, जी आपण आधी 2-4 प्रश्नापूर्वी बघितली होती याच व्हिडिओमध्ये. पुढचा प्रश्न, विद्यार्थ्यांना अनेकदा भाषेच्या वैशिष्ट्यपूर्ण उच्चारण नियमांमुळे बोलण्यात अडचण येते. या अडचणीवर मात करण्यासाठी कोणता उपाय उपयुक्त आहे?
काही विद्यार्थ्यांना भाषेच्या वैशिष्ट्यपूर्ण उच्चारण नियमांमुळे बोलण्यात अडचण येते, काही शब्द बोलता येत नाही. मग आता मला पण काही शब्द बोलता येत नाही खरं, म्हणजे ते माझी जीभ घसरून जाते तिथं. मग या अडचणीवर मात करण्यासाठी कोणता उपाय उपयुक्त आहे? विद्यार्थ्यांना वर्गात वाचन करण्यास उत्तेजन देणे, समुपदेशकाच्या मदतीने उपचार करून घेणे, खेळ सदृश्य उपक्रम करणे ज्यातून वर्गात मौखिक संभाषण करावे लागेल, विद्यार्थ्यांच्या चुका त्या वेळेला दुरुस्त करणे. चला, आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, खेळ सदृश्य उपक्रम करणे ज्यातून वर्गात मौखिक संभाषण करावं लागेल. बघा स्पष्टीकरण, उच्चारणाशी संबंधित अडचणी दूर करण्यासाठी विद्यार्थ्यांना पुन्हा नैसर्गिक व तणावरहित वातावरण बोलण्याचा सराव मिळणे आवश्यक असते. खेळासारखे उपक्रम विद्यार्थ्यांना दडपणाशिवाय आनंददायी पद्धतीने मौखिक संभाषणात सहभागी करतात. त्यामुळे ते वारंवार बोलण्याचा सराव करतात आणि हळूहळू उच्चारण अधिक सहज व अचूक होत जाते. सतत चुका तात्काळ दुरुस्त केल्याने विद्यार्थी बोलण्यास कचरू शकतो, तर समुपदेशकाची मदत ही केवळ गंभीर उच्चार दोषांसाठी आवश्यक असते, सर्वसाधारण अडचणींसाठी नव्हे. त्यामुळे खेळाधारित मौखिक सराव हा उच्चारणातील अडचणींवर मात करण्याचा सर्वाधिक परिणामकारक व वर्गात राबवण्याजोगा उपाय आहे. त्याच्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे आपलं उत्तर बरोबर असणार आहे. चला पुढचा प्रश्न, कादंबरी वाचणे हे कशाचे उदाहरण आहे? कादंबरी वाचणे कशाचे उदाहरण आहे? विस्तृत वाचन, गहन वाचन, न्याहाळणे, चाळणे. ठीक आहे, चला, तर कादंबरी वाचणे हे विस्तृत वाचनाचे उदाहरण आहे. का बरं? तर बघा, विस्तृत वाचन म्हणजे आनंदासाठी, माहितीसाठी किंवा सामान्य आकलनासाठी मोठ्या प्रमाणात व सलगपणे केलेले वाचन, ज्यामध्ये प्रत्येक शब्द किंवा वाक्य रचनेचे सखोल विश्लेषण अपेक्षित नसते. कादंबरी वाचताना वाचक कथानकाचा आनंद घेण्यासाठी व एकंदर आशय समजून घेण्यासाठी दीर्घ मजकूर सलगपणे वाचतो. त्यामुळे हे विस्तृत वाचनाचे उत्तम उदाहरण आहे. गहन वाचनात मात्र एखादा छोटा उतारा अत्यंत बारकाईने प्रत्येक तपशिलासह अभ्यासला जातो, जे शालेय पाठ्यपुस्तकातील उतारांच्या सखोल अभ्यासासाठी वापरले जाते. न्याहाळणे व चाळणे ही विशिष्ट माहिती किंवा सर्वसाधारण कल्पना पटकन शोधण्यासाठी वापरली जाणारी वेगळी वाचन कौशल्ये आहे. त्याच्यामुळे विस्तृत वाचन हे आपलं उत्तर बरोबर इथं असणार आहे. चला पुढचा प्रश्न, निबंधात अवतरण वापरणे याचे प्राथमिक उद्दिष्ट कोणते? निबंधाची शैली ठरवणे, गुंतागुंतीची मुद्दा स्पष्ट करणे, लेखकाचा दृष्टिकोन मांडणे, एखाद्या माहितीचे विश्लेषण करणे. अवतरण चिन्ह जे आपण वापरतो निबंधामध्ये, तर त्याचं उद्दिष्ट काय असं आपल्याला इथं विचारलंय. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 पण आणि 3 पण. निबंधाची शैली ठरवणे आणि लेखकाचा दृष्टिकोन मांडणे. आता आपण उत्तर बघूया. बघा, निबंधात एखाद्या मान्यवर व्यक्तीचे किंवा स्त्रोताचे अवतरण वापरल्याने निबंधाला एक विशिष्ट शैलीदार व प्रभावी बाज प्राप्त होतो, ज्यामुळे लेखनाला अधिक वजनदारपणा व सौंदर्य प्राप्त होते. त्याचबरोबर योग्य अवतरण निवडून वापरल्याने लेखक आपला दृष्टिकोन, मत किंवा भूमिका अधिक ठामपणे व प्रभावीपणे वाचकांसमोर मांडू शकतो, कारण अवतरणातून लेखकाच्या विचारांना आधार मिळतो. त्यामुळे अवतरणाचा वापर हा केवळ माहितीचे विश्लेषण करण्यासाठी किंवा गुंतागुंतीचा मुद्दा उलगडण्यासाठी मर्यादित नसून तो निबंधाची शैली घडवण्यासाठी किंवा लेखकाचा दृष्टिकोन ठसठशीतपणे मांडण्यासाठी वापरला जातो. या प्रश्नाच्या अधिकृत उत्तर पत्रिकेत उत्तर बी असे नमूद केले असून त्यानुसार 1 व 3 हे दोन्ही पर्याय बरोबर आहेत. हे बघा, उत्तर बी कधी येतं? जेव्हा कोणतेही 2 पर्याय बरोबर असतात CTETच्या अधिकारिक उत्तर पत्रिकेमध्ये. त्याच्यामुळे पर्याय क्रमांक 1 आणि 3 आपलं उत्तर बरोबर असतील. पुढचा प्रश्न, इयत्ता 8वीची शिक्षिका विद्यार्थ्यांना एक लेख देते. या लेखाचा दर्जा त्यांच्या पातळीपेक्षा किंचित वरचा आहे. विद्यार्थ्यांनी त्या संबंधाने अनेक उपक्रम करायचे आहे. या उपक्रमाला काय म्हणता येईल असं आपल्याला इथं विचारलंय. तर पर्याय बघूया आपण. कल्पनाबंध सिद्धांत शिकणे, आकलनीय आदान, वाचनाकरण, आकलनीय आदान. जाऊया आपण उत्तराकडे. तर याला आपण काय म्हणतो? या उपक्रमाला काय म्हणून? आकलनीय आदान. आता का बरं? तर बघा, क्रॅशन यांच्या आदान परिकल्पनेनुसार भाषण संपादन तेव्हा उत्तम होते जेव्हा विद्यार्थ्याला त्याच्या सध्याच्या भाषिक पातळीपेक्षा किंचित वरच्या दर्जाचे आदान म्हणजे इनपुट दिले जाते, ज्याला I+1 असे संबोधले जाते. असा मजकूर पूर्णपणे समजण्याजोगा नसला तरी संदर्भ, चित्रे व अतिरिक्त उपक्रमांच्या मदतीने विद्यार्थी तो आकलन करू शकतो. त्यामुळे त्याला आकलनीय निदान म्हणतात. या प्रकारच्या किंचित आव्हानात्मक मजकुरामुळे विद्यार्थ्यांची भाषिक प्रगती नैसर्गिकरित्या होते, कारण तो त्यांच्या सध्याच्या क्षमतेच्या अगदी पुढच्या टप्प्यावर असतो. त्यामुळे शिक्षिकेने दिलेला किंचित वरच्या दर्जाचा लेख हे आकलनीय आदानाचे उत्तम उदाहरण आहे. त्याच्यामुळे पर्याय क्रमांक 4 हे आपलं उत्तर बरोबर असणार आहे. पुढचा प्रश्न, व्याकरणाचे शिक्षण प्रामुख्याने कोणत्या बाबतीत उपयुक्त ठरते? ओघवता, अचूकता,
साक्षरता, अंक साक्षरता. तर आपलं उत्तर आहे अचूकता. आता का बरं? तर बघा, व्याकरणाचे शिक्षण विद्यार्थ्याला भाषेच्या रचनात्मक नियमांची म्हणजेच वाक्यरचना, काळ, लिंग, वचन यांसारख्या घटकांची जाणीव करून देते, ज्यामुळे तो भाषेचा वापर व्याकरणदृष्ट्या शुद्ध व अचूक पद्धतीने करू शकतो. भाषेतील ओघवतेपणा हा प्रामुख्याने सराव, संवादाचा अनुभव व नैसर्गिक वापरातून विकसित होतो. तर व्याकरणाचे सुस्पष्ट ज्ञान भाषा वापरताना होणाऱ्या चुका टाळण्यास व अभिव्यक्ती अधिक शुद्ध करण्यास मदत करते. साक्षरता व अंक साक्षरता या व्यापक संकल्पना असून त्या केवळ व्याकरण शिक्षणाशी थेट संबंधित नाहीत. त्यामुळे व्याकरणाचे शिक्षण हे भाषिक अचूकता वाढवण्यासाठी सर्वाधिक उपयुक्त ठरते असे मानले जाते. त्याच्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे आपलं उत्तर बरोबर असणार आहे. पुढचा प्रश्न, व्याकरण शिक्षणाचे उद्दिष्ट म्हणजे विद्यार्थ्यांना संभाषण करण्यास प्रवृत्त करणे. पुढीलपैकी कोणती कृती या उद्दिष्टाशी सुसंगत नाही? विद्यार्थ्यांचे व्याकरणाच्या प्रत्येक घटकावर प्रभुत्व असणे, विद्यार्थ्यांना अशा प्रकट सूचनांची आवश्यकता असते ज्यातून व्याकरणिक घटकांची व्यापक संभाषण संदर्भाशी सुसंगती लागते, विद्यार्थ्यांनी तितक्याच गोष्टी शिकल्या पाहिजेत ज्या तात्पुरत्या संभाषणास आवश्यक असतात, की चुका दुरुस्त करणे ही शिक्षकाची प्राथमिक जबाबदारी नाही. आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 की विद्यार्थ्यांचे व्याकरणाच्या प्रत्येक घटकावर प्रभुत्व असणे. आता का बरं? तर व्याकरण शिक्षणाचे मुख्य उद्दिष्ट विद्यार्थ्याला प्रत्यक्ष संभाषणातून सहजतेने व अर्थपूर्ण भाषा वापरण्यास सक्षम करणे हे असते. संभाषणाच्या गरजेपुरतेच व्याकरणिक ज्ञान पुरेसे असते. व्याकरणाच्या प्रत्येक बारीक नियमावर व घटकावर परिपूर्ण प्रभुत्व मिळवण्याचा अट्टहास धरल्यास विद्यार्थी संभाषण करण्याऐवजी नियम लक्षात ठेवण्यावरच अधिक भर देतो. त्यामुळे तो प्रत्यक्ष बोलण्यास कचरतो व आत्मविश्वास गमावतो. संदर्भाधारित प्रकट सूचना देणे, गरजेपुरत्या गोष्टी शिकवणे व चुका लगेच न सुधारता संभाषण चालू ठेवणे या कृती संभाषण केंद्रीय उद्दिष्टाशी सुसंगत आहेत. त्यामुळे प्रत्येक घटकावर परिपूर्ण प्रभुत्व मिळवण्याचा आग्रह हा संभाषणाला प्रवृत्त करण्याच्या उद्दिष्टाशी विसंगत ठरतो. त्याच्यामुळे पर्याय क्रमांक 1 हे या उद्दिष्टाशी सुसंगत नाही. पुढचा प्रश्न, वाचनात शब्दार्थ मीमांसा संकेत मदतरूप ठरतात. म्हणजे वाचनात शब्दार्थ मीमांसा संकेत कशासाठी मदतरूप ठरतात? शब्दाची उकल करण्यात, शब्दाच्या अचूक उच्चारणात, अर्थ लावण्याच्या प्रक्रियेला मदतरूप ठरतात की व्याकरणिक प्रारूप समजून घेण्यासाठी? चला, तर आपलं उत्तर बघा, अर्थ लावण्याच्या प्रक्रियेला मदतरूप ठरतात. आता का बरं? तर बघा, शब्दार्थ मीमांसा संकेत म्हणजे सिमॅन्टिक क्यूज म्हणजे मजकुरातील शब्दांचा अर्थ, विषयाची पार्श्वभूमी व वाक्यातील संदर्भ यांच्या आधारे वाचकाला मजकुराचा एकंदर आशय समजण्यासाठी मिळणारे संकेत होय. वाचन प्रक्रियेत जेव्हा एखादा शब्द अपरिचित वाटतो किंवा वाक्यरचना क्लिष्ट असते तेव्हा वाचक या अर्थविषयक संकेतांचा उपयोग करून संपूर्ण वाक्याचा किंवा परिच्छेदाचा अर्थ लावण्याचा प्रयत्न करतो. हे संकेत शब्दाच्या उच्चारणाशी किंवा शुद्ध लेखनाशी संबंधित नसून ते आशय व अर्थ समजून घेण्याच्या प्रक्रियेला हातभार लावतात. त्यामुळे शब्दार्थ मीमांसा संकेत हे प्रामुख्याने वाचनातील अर्थ लावण्याच्या प्रक्रियेला मदतरूप ठरतात असे मानले जाते. त्याच्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे आपलं उत्तर बरोबर असणार आहे. चला, पुढचा प्रश्न, भाषा अध्ययन अध्यापनाची कोणती पद्धती असे मानते की भाषा ही एक सवय आहे? भाषा अध्ययन अध्यापनाची कोणती पद्धत असे मानते की भाषा ही एक सवय आहे? संभाषणात्मक भाषा शिक्षण, सहकारी भाषा शिक्षण, नैसर्गिक पद्धती की श्राव्य भाषिकता? चला, तर श्राव्य भाषिकता. ठीक आहे, श्राव्य भाषिकता. आता का बरं? तर बघा, श्राव्य भाषिक पद्धत म्हणजेच ऑडिओ लँग्वेज मेथड ही वर्तनवादी मानसशास्त्रावर आधारित असून तिच्यानुसार भाषा शिकणे म्हणजे उद्दीपन, प्रतिसाद, पुनर्बलन या साखळीतून घडणारी सवय निर्माण करण्याची प्रक्रिया आहे. या पद्धतीत सतत पुनरावृत्ती, नमन वाक्यांचा सराव व चुका त्वरित सुधारणे यावर भर दिला जातो, जेणेकरून योग्य भाषिक रचना विद्यार्थ्यांच्या सवयीचा भाग बनतील. संभाषणात्मक व सहकारी पद्धतीमध्ये अर्थपूर्ण संवाद व परस्पर संवादावर भर असतो. तर नैसर्गिक पद्धत भाषा शिक्षणात भाषा नैसर्गिकरित्या मातृभाषेप्रमाणे आत्मसात करण्यावर आधारित असते. त्यामुळे भाषा ही एक सवय आहे हे मानणारी पद्धत म्हणजे श्राव्य भाषिकता होय. चला, पुन्हा सर्वांना एक विनंती आहे, 25+ मार्क जर घ्यायचे असेल तर आपली ही बुक डाउनलोड करा आणि पूर्ण प्रश्न संचांचा सराव करा. आणि बाकीचे 4 विषय जसे की CDP, हिंदी, गणित, विज्ञान, समाजशास्त्र याच्यासाठी जे हिंदीमधले जे अवघड टफ शब्द असतात जे आपल्याला समजत नाही तर त्या शब्दांचा अर्थ समजण्यासाठी ही डिक्शनरी डाउनलोड करा. खूप कमी किमतीमध्ये आहे. दोघांची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. नक्कीच परचेस केल्यावर तुम्हाला
मार्क वाढणार म्हणजे वाढणार. त्याचबरोबर स्क्रीनवर अजून तुम्हाला व्हिडिओ दिसत असतील, महामॅरेथॉन सिरीजचे व्हिडिओ दिसत असतील, काही प्लेलिस्ट दिसत असतील, त्या अजूनपर्यंत बघितल्या नसतील तर ते बघा. पुन्हा एकदा विनंती, व्हिडिओला लाईक केलं नसेल, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज करा. थँक्यू. आणि कमेंट सुद्धा करा की कसा आवडला व्हिडिओ.